नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 153 ते ओवी 162च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाला भगवंताचं स्वरूप समोर प्रगट झालं. भगवंताच्या वाक्यांमधनं अंतःकरणाला जणू काही साक्षात्कार झाला आणि भगवंताच्या सगुण रूपापासून विश्वव्यापी रूपापर्यंतची जी अनुभूती अर्जुनाच्या अंतःकरणाला आली, अर्जुनाने भगवंताचं वर्णन केलं. त्यामध्ये अर्जुनाने सांगितलं, जणू काही एक यंत्र आहे. काळ काळ हे त्या यंत्राचं नाव. परंतु ह्या काळरूपी यंत्राचं सूत्र सगळं भगवंत सांभाळतो. एवढंच नाही तर प्रगट झालेल्या जीवाला चैतन्याचा आधार हा भगवंतच आहे. जर चैतन्य नसेल तर जीव जिवंतच राहणं शक्य नाही. हे चैतन्य हेच तर त्या भगवंताचं अंशात्मक जीवाला लाभलेलं अधिष्ठान आहे. भगवंताच्या ह्या स्वरूपाचं वर्णन अर्जुनाच्या शब्दांमध्ये, त्यात शब्दांच्या मागचे भाव टिपत ज्ञानोबा राय आपल्या पुढे प्रगट करतायत. आता अर्जुन जे सांगतोय ते अत्यंत लक्षात घेण्यासारखं आहे, महत्वाचं आहे. अर्जुन म्हणतो, पै आणिकही एके परी इयेची प्रतितीची येतसे थोरी, जे मागे ऐसेंची ऋषीश्वरी सांगितले तू ते. भगवंता, अजूनही एक गोष्ट आता लक्षात येते, ती म्हणजे अशी की तुझी ही जी थोरी अर्थात थोरवी आहे, तुझं हे जे गुणवर्णन आहे, ती माझ्या अनुभवाला आली. परंतु ती अनुभवाला येण्याच्या अगोदर जे मागे ऐसेंची ऋषीश्वरी सांगितले तू ते. ही अनुभवाला मला आत्ता आली, परंतु जे ऋषीश्वर होऊन गेले अर्थात ईश्वर तुल्य असे ऋषी, त्या ऋषींनीही तुझ्याबद्दल असंच सांगितलं होतं. ह्याच्यामधला आता फरक असा आहे की पूर्वी ईश्वर तुल्य ऋषी मुनी त्यांच्या मुखातून अर्जुनाला हेच ऐकायला मिळत होतं, पण त्यावेळी प्रचिती नव्हती. आता प्रचिती आलेली आहे आणि अर्जुन अत्यंत प्रांजळपणे कबूल करतोय. तो म्हणतो, परी तया सांगितली याचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. भगवंता, अनेक ऋषी तुल्य ईश्वर तुल्य ऋषींच्या मुखातून, साधू जनांच्या मुखातून तुझ्याबद्दल आम्ही ऐकत आलो, पण ते ऐकणं होतं त्याचं खरेपण, साचपण. त्यांनी जे सांगितलं होतं त्याचं खरंपण आता माझ्या अंतःकरणात प्रगट झालंय. आता मी त्याचा अनुभव घेतोय. हे आता माझे देखतसे अंतःकरण. पण हे कशामुळे? भगवंता, जे कृपा केली आपण म्हणून देवा. येरवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसीची वचने गाये, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. अर्जुनाचं काय भाग्य होतं. नारदांसारखे भक्त श्रेष्ठ मुनी अर्जुनाच्या अखंड सहवासात होते. अर्थात अर्जुनाला त्यांचा सहवास लाभत होता. अखंड जवळाये, तोही ऐसीची वचने गाये. ते नारद मुनी सुद्धा अशीच
तुझ्याबद्दलची वचन गुणगौरव गायचे. ते वर्णन आम्ही ऐकायचो, परी अर्थ न बुजोनी ठाये. पण त्यातला अर्थ मात्र समजायचा नाही. गीत सुखची ऐको. नारद मुनी भावपूर्ण जे गीत ऐकायचे त्याचा आनंद आम्ही घ्यायचो, त्याचंच सुख आम्हाला व्हायचं. पण ते काय गातायत, त्या गाण्यामधला अर्थ काय आहे, गर्भितार्थ काय आहे, न बुजोनी ठाये, तो आम्हाला कधीच कळला नाही. त्यामुळे हे कसं व्हायचं, तर हा गा आंधळे यांच्या गावी, आपण पे प्रगटले रवी, तरी तीही वोतपलीची घ्यावी, वांचुनी प्रकाशू कैचा. नारद मुनींनी येऊन खूप गुणवर्णन केलं, गीत गायली. आम्ही फक्त गीताचाच आनंद घेतला, गर्भितार्थ समजलाच नाही. हे कसं झालं, तर आंधळ्यांच्या गावात आपणहून सूर्यनारायण प्रगटले. पण त्या आंधळ्या जनांना फक्त सूर्याचं ऊनच घेता आलं, सूर्याची उष्णता जाणवली, वांचुनी प्रकाशू कैसा. प्रकाशाचा काही अनुभव घेता आला नाही आणि तो घेणं शक्यही नाही. पै असिता देवला चेनही मुखे, मी एवं विधा तू ते ऐके, परी तै बुद्धी विषय विखे घारिली होते. अर्जुन परत एकदा प्रांजळपणे कबुली देतो. अर्जुन म्हणतो, त्याचबरोबर देवल असित हे जे ऋषीमुनी होऊन गेले, त्यांच्याही मुखाने अगदी असंच आम्ही तुझं वर्णन ऐकलंय, तुझे गुण ऐकलेत, तुझा प्रताप ऐकलाय, तुझ्या स्वरूपाबद्दल ऐकलंय. पण भगवंता, त्यावेळी सुद्धा आमचं अंतःकरण विषयांनी व्यापलेलं होतं आणि त्यामुळे ते सांगत होते, परंतु आम्हाला मात्र काही समजलं नाही. आमच्या बुद्धीमध्ये फक्त विषयांचंच चिंतन चालायचं. बुद्धी विषय विखे, विषयरूपी विषानी घारिली होती, भारून गेली होती. विषय विषाचा पडी पाडू, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. अहो, जीवाला का एकदा विषयाची गोडी लागली की त्या विषयामध्ये विष आहे, पण ते विषच त्याला गोड लागायला लागतं. आणि जो परमार्थ खऱ्या अर्थाने गोड आहे, तो परमार्थ कडू लागायला लागतो. अशी ही उलटी रीत आहे. कडू विषय गोड लागतो, गोड परमार्थ कडू लागतो. पुढे अर्जुन म्हणतो, आणि हे आणिकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. अर्जुन म्हणतो, आणिकांचं कशाला मी काय सांगू. अहो, आमच्याच राऊळात, राऊळात म्हणजे राजवाड्यात कोण यायचं, तर साक्षात व्यासदेव. राऊळा आपणची येऊनी व्यासदेवे. काय थोर भाग्य अर्जुनाचं, साक्षात व्यासदेव अर्जुनाच्या राजवाड्यात यायचे आणि तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे, आणि सर्वदा भगवंताच्या स्वरूपाबद्दलच सांगायचे. पण ते सुद्धा कसं व्हायचं, तर अर्जुन म्हणतो, परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी. अहो, पण त्यावेळी सुद्धा काय आहे, बुद्धीमध्ये अज्ञानाचाच अंधार होता आणि त्यामुळे व्यासदेव स्वतः येऊन तुझ्याबद्दल सांगायचे. पण बुद्धीत अज्ञानरूपी अंधकार असल्यामुळे जणू काही अंधारात ठेवलेल्या चिंतामणीसारखं व्हायचं. त्या चिंतामणीची उपेक्षा व्हायची. तो चिंतामणी हे आम्ही समजूच शकायचो नाही.
पण जेव्हा पाठीमागून दिनोदय व्हायचा, अर्थात सूर्योदय व्हायचा, म्हणजेच बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरायचा, त्यावेळी ओळख पटायची की अरे, व्यासदेव जे सांगत होते ते भगवंता तुझं स्वरूप होतं. तो प्रकाश आज बुद्धीमध्ये प्रगट झालाय. आणि त्यावेळी अर्जुनाला अनुभव आलाय की अरे, त्यावेळी जो होता तोही चिंतामणीच होता, पण तो अंधारात ठेवलेला होता, ओळखता आला नाही. आणि आता ती ओळख पटतीये. तैसे तैसे व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नांची आखाणी. परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी, तुझविण कृष्णा. हे कृष्णा, हे भगवंता, व्यास आणि इतर ईश्वर तुल्य ऋषीमुनी यांचं जे बोलणं होतं, ते बोलणं अर्थात तुझ्याबद्दलच होतं. तुझंच गुणवर्णन होतं आणि ते बोलणं म्हणजे जणू काही माझ्यापाशी प्रगट झालेली चैतन्यरूपी रत्नांची खाणच होती. तिया मजपाशी चिद्रत्नांची या खाणी. अर्जुनाने भगवंताबद्दलचं हे बोलणं नारद मुनी, व्यासदेव, ईश्वरतुल्य ऋषी यांच्याकडनं ऐकलं. आणि ते बोल अर्जुनाला आता कसे वाटतायत, तर चैतन्य रूप रत्नाच्या खाणी वाटतायत. पण परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी, तुझविण कृष्णा. परंतु कृष्णरूपी सूर्योदय झालेला नव्हता. श्रीकृष्णांच्या मुखातून अंतःकरणाला आत्मबोध झाल्यावरच त्याचं महत्त्व समजलं. तोपर्यंत त्या रत्नांच्या खाणी, चैतन्यरूप रत्नांच्या खाणींची उपेक्षाच होत होती. अर्जुन हे प्रांजळपणे कबूल करतो. माऊली हो, यावरून श्रीकृष्ण आणि अर्जुनांच्या मधला हा जो संवाद आहे, त्या संवादातून त्या मागचे भाव ज्ञानोबारायांनी टिपलेत, त्याच्यातून आपल्याला एक बोध घेण्यासारखा आहे. तो म्हणजे असा, आपण सुद्धा अनेक जणांकडून अध्यात्माबद्दल, परमार्थाबद्दल ऐकू, परंतु आपण जोपर्यंत स्वतः नामस्मरण करत नाही, भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करत नाही, भगवंताच्या कृपेने आपल्या मन आणि बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा सूर्योदय होत नाही, तोपर्यंत कितीही बोललं, कितीही ऐकलं तरी ते ऐकीवच आहे. आपण आपल्या आराध्य देवतेच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी हीच प्रार्थना करू की भगवंता, अर्जुनाच्या अंतःकरणात जसा आत्मज्ञानाचा प्रकाश पाडलास, तसाच प्रकाश माझ्याही अंतःकरणात होऊ दे. हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.